जय भीम. सर्वांना अशोका विजयादशमीच्या व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व मंगल कामना. आणि भंतेजींना वंदामी. तर त्यासोबतच या ठिकाणी ज्यांच्या शिक्षणातून आमची खरी हायस्कूलच्या जीवनात जडणघडण झाली असे आमचे आदरणीय गुरुवर्य बी.डी. महाले सर, त्यासोबतच माझ्यासोबत माझ्या राजकीय वाटचालीमध्ये माझे सहकारी आणि मार्गदर्शक असलेले आमच्या पक्षाचे जिल्हा सचिव, त्यासोबतच मुक्ताईनगर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय दिलीप भाऊ पोहेकर असतील, विश्वनाथ भाऊ मोरे असतील, फैजपूर पोलीस स्टेशनचे आदरणीय उमेश्वर मोताळे सर असतील, आदरणीय अशोक बाबा असतील, आदरणीय लोखंडे दादा असतील आणि सर्वच मान्यवर. खरं म्हणायला गेलं तर धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि आपण सगळेच्या सगळे बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिला. तर धम्म दिला म्हणजे काय दिला, तर प्रज्ञाशील, करुणा, मेत्ता या सगळ्या भूमिकेसहित आम्हाला धम्म दिला. पण धम्म देत असताना बाबासाहेबांनी आम्हाला 22 प्रतिज्ञा दिल्या. या 22 प्रतिज्ञा या देशाच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये एक सांस्कृतिक महाक्रांतीचं प्रतीक होत्या, की त्यामध्ये पिढ्यानपिढ्या आम्हाला ज्या पद्धतीनं खितपत या चिखलात रुजवलं गेलं होतं, त्या चिखलातून आणि गाळातून, हा चिखल आणि गाळ काय होता तर इथल्या मनुवादी वर्णवादी व्यवस्थेचा चिखल आणि गाळ, या गाळातून आम्हाला बाहेर काढून बाबासाहेबांनी आम्हाला कमल पुष्पवत जे काही आयुष्य दिलं आहे आणि सुंदर असं आयुष्य दिलं आहे, त्यासाठी बाबासाहेबांचे उपकार तर आमच्या येणाऱ्या पुढच्या 1000 पिढ्याही फेडू शकत नाही. पण आम्हाला त्यासोबतच बाबासाहेबांनी एक गोष्ट अजून सुंदर दिली. बाबासाहेबांनी आम्हाला तथागत परमकारुणिक तथागत भगवान बुद्धाने दिलेलं जे त्रिशरण आणि पंचशील आहे, यामध्ये आम्हाला प्रज्ञा, शील आणि करुणा दिला. तर मी म्हणेल की ज्या ज्यावेळी सामाजिक पटलावर बदल होत जातात, परमकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांना आज 2700 वर्ष झाली आहेत. या 2700 वर्षाच्या कालखंडानंतर आम्ही ज्यावेळी नवीन अर्थाने भीमयानाकडे गेलो 1956 नंतर, तर या प्रज्ञाशील आणि करुणेला नव्या अर्थाने सामाजिक दृष्टिकोनाने देखील आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. कारण तथागताचा धर्म हा तथाकथित ब्राह्मणी धर्म नाहीये, की सकाळ संध्याकाळ देवासमोर डोकं टेकवलं आणि तुम्ही घरात बसून कर्मकांड केले की तुम्हाला मोक्ष मिळेल. ही तथागताची शिकवण नाहीये. तथागताने स्पष्टपणे सांगितलंय, मी मार्गदाता आहे, मुक्तिदाता नाही. आणि त्याचंच एक सुंदर वचन आहे, ते माझ्या घरात मी जिथेही राहते ना, माझ्या घरात फ्रंटली अगदी लिहिलेलं असतं, आत्ताही अत्तनो नाथो, आत्ताही अत्तनो गती. या पद्धतीचं एक सुंदर वचन आहे की तूच तुझा मालक आहे, तूच तुझा स्वामी आहेस आणि तुझ्या उद्धाराचा मार्ग काय आहे तो तुझ्या जवळ आहे. पण तो मार्ग वापरत असताना प्रज्ञाशील आणि करुणा. ही प्रज्ञा काय, तर ही प्रज्ञा म्हणजे माझा विवेक जागा ठेवणं. आता हा विवेक जागा ठेवत असताना मला काय करायला लागेल, आपण वर्षावासाच्या या महिनाभराच्या कालखंडात सर्व बौद्धाचार्यांनी आणि आदरणीय भंतेजींनी आपल्याला शिकवलं असेल. पण ते शिकवत असताना तथागताच्या धम्ममार्गाने शिकवलं असेल. मी बाबासाहेबांच्या अंगाने जात असताना त्याला सामाजिक अनुसरणाकडे नेते, की ही प्रज्ञा म्हणजे काय, माझ्या अवतीभोवती जे काही रान पेटलंय, आता हे रान कसलं पेटलंय तर आम्ही बघतोय की बाबासाहेबांनी आम्हाला ज्या चिखलातून बाहेर काढलं, ते चिखल आता परत एकदा गाळ व्हायला लागलं. आता या गाळात आम्हाला आमचं कमल पुष्पवत धम्म मार्ग आणि धम्माचा दिलेला जो काही सामाजिक क्रांतीचा संदेश आहे त्याला पुढे घेऊन जायचं असेल तर आम्हाला ती प्रज्ञा अर्थात आमचा विवेक जागा ठेवावा लागेल. आम्हाला खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी दिलेली सामाजिक परिवर्तनाची आणि क्रांतीची जी प्रतिज्ञा, त्या प्रतिज्ञा म्हणजे प्रतिज्ञा नाहीये. लग्नात सप्तपदी होतात ना, 7 जन्म एकच वेळा वनवाडाला दोरे गंडाळणाऱ्यांपैकी, तशी ती प्रतिज्ञा नाहीये किंवा ती सप्तपदी नाहीये. तर ती सामाजिक क्रांतीची सूत्र आहेत. ती सूत्र मला सातत्याने माझ्या आचरणात आणणं आणि माझ्या जगण्याचा भाग करणं आणि पुढच्या पिढीला देणं. जसं सातबाऱ्यासाठी भांडण करतो ना, मी म्हणेन की 22 प्रतिज्ञांसाठी पण भांडण करा, की फॉलो केलं पाहिजे, फॉलो करावं लागेल आणि आपल्याला त्या पुढे घेऊन जात. आमचा प्रज्ञा असेल शील. शीलामध्ये आम्ही आंबेडकरी जनसमुदायासारखा शीलवान समुदाय अख्ख्या जगात नाही. जो बुद्धाला फॉलो करतो त्याचं शील हे सतत जागे असतं. पण हे शील सामाजिक दृष्ट्या जागे ठेवावं. हे सामाजिक दृष्ट्या जागे ठेवत असताना माझा सामाजिक मित्र कोण आणि माझा सामाजिक शत्रू कोण. सामाजिक म्हणजे काय, आम्ही मानवतेवर विश्वास ठेवणारे आहोत. त्याच्यामुळे मानवतावादाला जो मोडीत काढणारा असेल तो आमचा मानस म्हणून सामाजिक मित्र नाही. आणि त्याला विवेकाच्या मार्गाने नेणं, कारण बुद्धाची क्रांती ही अहिंसक क्रांती आहे. बाबासाहेबांनी ज्यावेळी धम्मचक्र प्रवेश केला त्यावेळी जगातील सगळ्यात मोठी रक्तपात विहीन क्रांती घडली होती, जी तथागतानंतर झाली होती. नाहीतर मधल्या कालखंडामध्ये जगभरात ज्या काही
धर्म म्हणून असलेल्या धर्म आणि धम्म, तर धर्म म्हणून असलेल्या व्यवस्थांमध्ये रक्त आणि रक्तावर आधारित धर्मक्रांत्या झाल्या होत्या, पण धम्मक्रांती ही रक्तपात विहीन क्रांती होती. त्याच रक्तपात विहीन प्रत्येकाचा आदर करणं, प्रत्येकाला सामोपचाराने वागवणं, प्रत्येकासोबत समन्वयाची भूमिका साधत आपल्याला पुढे जाणं, या सगळ्या भूमिकांना आपल्याला पुढे घेऊन जावं लागेल. आणि हा तो काळ आहे. आणि या काळात आपल्याला अधिकाधिक आपली ही धम्मक्रांतीची सूत्र धारदार करावी लागतील. ती धारदार म्हणजे तलवारीची धार नाही, त्याला विवेकाची धार असेल, त्याला आचाराची धार असेल, त्याला शीलाची धार असेल, त्याला प्रज्ञेची धार असेल. या सगळ्या गोष्टींना घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल. त्यावेळी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अपेक्षित असलेली मी भारत बौद्धमय करीन, मी भारत बौद्धमय करीन म्हणजे काय, माणसाला माणूस म्हणून सन्मानाने त्याच्या विचारासहित त्याच्या आचारासहित जगण्यासाठीची एक सुव्यवस्था निर्माण करेल. यासाठी आमच्या बापाच्या बापानं ऑलरेडी 395 कलमी मानवमुक्तीचा जाहीरनामा दिलाच. 395 कलमी जाहीरनामा आहे. त्या जाहीरनाम्याला पुढे घेत आपण आपल्या धम्म मार्गाशी जोडत सगळेच्या सगळे पुढे जाऊ. आणि जे काही बाबासाहेबांनी आपल्या सगळ्यांसाठी बाबासाहेबांनी स्वप्न पाहिली नव्हती, बाबासाहेब स्वप्नद्रष्टा किंवा स्वप्नदर्शी नेत्या नव्हते. बाबासाहेब हे कृतीशील, आचरणावर आणि कृतीवर विश्वास ठेवणारे नेते होते आणि मार्गदर्शक होते. म्हणून बाबासाहेबांनी आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर ज्यावेळी प्रतिज्ञा दिल्या, त्रिशरण पंचशील दिलं, तर इथे एक जबाबदारी टाकलीये. त्या जबाबदारीला घेऊन आपण सगळे धम्ममार्गी पुढे जात राहू आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना अपेक्षित अशी धम्मक्रांती निश्चितच घडवू. त्या क्रांतीचाच हा एक भाग म्हणून आदरणीय बी.डी. महाले सरांनी ज्या पद्धतीने वर्षावासाचा एक सुंदर असा कार्यक्रम चालवला, मला यावंसं वाटत होतं. पण काय आहे की धम्मकारण आणि राजकारण याच्यात कुठे तफावत होते हे मला पण कळत नाही. त्याच्यामुळे राजकारणाच्या गडबडीत यायला जमत नाही. पण माझ्या परीने मी प्रयत्न करते, आपण सगळे तो प्रयत्न करूया आणि पुढे जात राहूया. आपणा सर्वांना पुनश्च एकदा सविनय आणि क्रांतिकारी जय भीम. धन्यवाद ताई. ताईंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला